आपण सुरुवात करूया साबुदाण्याचे वडे करण्यासाठी। हा वाळवणाचाच प्रकार आहे, वर्षभर टिकणार आहे। रात्री मी साबुदाणा भिजत ठेवला होता। 1 वाटी साबुदाणा मी भिजत ठेवला होता। हा 1 वाटी साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे। आपण जसं खिचडीला साबुदाणा भिजवतो तसा हा साबुदाणा भिजला पाहिजे, पूर्णपणे भिजला पाहिजे साबुदाणा। आता काय करायचं, हे बटाटे मी साल काढून घेतलेले आहेत। बटाट्याचा मी खीस करणार आहे। साबुदाणा घेतला आहे त्याच्या डबल बटाटे घ्यायचे आणि तुमच्याकडे जर लांब होल असतील, याचे लांब होल असतील ती खिसणी घेतली तरी चालेल। तर माझ्याकडे हे लहान होलची आहे खिसणी। हे बघा, असा हा खीस आता मी हा सगळा बटाट्याचा करून घेते। हे बघा, मी हा बटाट्याचा खीस करून घेतलेला आहे। आता हे बघा, हे स्टार्च पाणी आहे, हे सगळं 3-4 वेळा स्वच्छ पाणीपर्यंत हे धुवून घ्यायचं। आता काय होईल, आपण जर वडे केल्यानंतर तळताना ते लाल होतील, हे बटाटे जर स्वच्छ धुतले नाही तर। म्हणून हे बटाट्याचा खीस आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा। आता मी या चाळणीमध्ये स्वच्छ धुवून ठेवणार आहे। पाणी नितळायला पूर्ण पाणी नितळून घ्यायचं। हे मी धुवून घेते। खीस मी नितळत ठेवला होता, त्याचं पाणी पूर्णपणे घालून द्यायचं। आता काय करायचं, हा साबुदाणा घेतला आहे ना, एका ताटात काढून घ्यायचा आणि थोडासा खीस आपण या साबुदाण्यामध्ये मिक्स करणार आहोत। जास्त नाही, थोडासा खीस साबुदाण्यामध्ये घालायचा। मीठ घालायचं। तुम्हाला तिखट हवं असलं तर तुम्ही तिखट घालू शकता, चिली फ्लेक्स घालू शकता। मी फक्त मीठच वापरणार आहे। आणि हे मिक्स करायचं। आपण इथे तेलाचा कुठेच वापर करणार नाही, एक पण थेंब तेल आपण वापरणार नाही आहे। आता काय करायचं, आपण हे इडलीचं भांडं घ्यायचं, हे तर सगळ्यांच्या घरी असतं। हा बटाट्याचा खीस आहे, तो थोडासा खाली घालायचा। याला पण आपण इडलीच्या पात्राला पण आपण तेल लावलेलं नाही आहे, तर अजिबात तेल लावायचं नाही आहे। आणि हे उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्यायचं, म्हणजे हे वर्षभर टिकतो। हे बघा, हे असं सगळीकडं थोडासा बटाटा पातळ असा लावायचा, जास्त जाड लावायचा नाही। तुम्ही बघत असाल मी कसं लावते ते, त्याप्रमाणे असा बटाटा लावायचा। नंतर आपण हा साबुदाणा मिक्स केलेला आहे, बटाटा साबुदाणा मिक्स, तो घालायचा हाताने। करायला बघा किती, तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरी किती सोपे आहे करायला, आणि खायला एवढे कुरकुरीत लागतात ना। तुम्ही करून बघा आणि नंतर मला सांगा। जास्त जाड ठेवायचे नाहीत, पातळच लेयर करायचे, कारण हे शिजल्यानंतर फुगणार, त्यामुळे जास्त पातळ जाड करायचं नाही आहे। बघितलं, हे असं करायचं। आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये पण करून घेते। साबुदाणा लावल्यानंतर पाहिजे तर थोडासा आणखीन बटाटा तुम्ही वरून घालू शकता। हे बघा, हे दुसरं पण मी तयार केलेलं आहे। आता काय करायचं, आपण इडली वाफवतो तसं इडली पात्रामध्ये 10 मिनिटं वाफवून घ्यायचं। हे बघा, मी इडली पात्रामध्ये हे वडे तयार करायला ठेवलेले आहेत। आता आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं वाफ देऊया। 10 मिनिटं झालेली आहेत, मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण उघडून बघूया। हां, हे शिजलेलं आहे। आता हे थंड होऊन घ्यायचं, नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते मी। तेव्हा हे थंड झालेलं आहे, हात लावून बघायचं, थंड झाले। आता हे चमच्याने आपण काढून घेऊया। सहज निघतं थंड झाल्यानंतर, गरम असतानाच गडबड करायची नाही, काढायची।
हे बघा दिसते, इडली काढतो तसं काढायचं. तर दुसरं पण बघा दाखवते तुम्हाला मी. आता हे सगळं मी असंच काढून घेते. आणि हे उन्हामध्ये कडकडीत वाळवायचं, नाही तर पंख्याखाली सुद्धा हे छान वाळलं जातं. तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही उन्हात वाळवा. हे बघा मी हे काढून घेतलेलं आहे, अजूनही काढायचं बाकी आहे. हे जाड असल्यामुळं जरा वेळ लागतो, त्यामुळे हे उन्हातच वाळवलं पाहिजे. म्हणून आपण हे थर, साबुदाण्याचे थर लावताना पातळ लावायचे, म्हणजे हे पटकन वाळलं जातं. हे बघा आता हे कडकडीत वाळलेलं आहे. हे मी पंख्याखाली सुकवलेले आहे, त्यामुळे जरा जास्त वेळ लागलेला आहे. आता हे आपण तळून घेणार आहोत. किती छोटं झालेलं आहे वाळून. हे बघा किती मस्त मोठं फुललेलं आहे ते.